आज आपण सर्वजण गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं त्याच पौर्णिमेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान गुरुस्थान परमहंस परिव्राजकाचार्य पूज्य स्वामीजी आणि परमहंस परिव्राजकाचार्य पूज्य बाबाजी या दोनही महापुरुषांचं मनोभावे पूजन करण्याकरता त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत। आणि आमची सर्व स्वामीजींकडे अध्ययन केलेली साधक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आजचा दिवस म्हणजे गुरुपूजनाचा दिवस असतो, आपल्या सद्गुरुदेवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असतो। गेली 6-7 वर्ष आम्ही या वेदांत साधनास्थळी आश्रमामध्ये राहिलो। स्वामीजींच्या सान्निध्यामध्ये आम्हाला अध्ययन करण्याचा, वेदांत प्रस्थानत्रयीचं शिक्षण घेण्याचा योग आला। यामध्ये आमचा काही पुरुषार्थ नाही, जे काही असेल ती स्वामीजींची करुणा आहे, त्यांची दया आहे आणि त्यांचं प्रेम आहे। या ठिकाणी राहत असताना आम्ही स्वामीजींच्या आज्ञेचं पालन केलं। त्यांनी जी सेवा सांगितली असेल, त्यांनी जे अध्ययन आम्हाला करायचं सांगितलं असेल, त्यांच्या आज्ञेचं पालन केल्यामुळेच आम्ही वेदांत साधनास्थळीमध्ये राहू शकलो आणि अध्ययन करू शकलो। आम्ही आमच्या काळामध्ये भरपूर अशी साधक मंडळी या ठिकाणी आलेली पाहिली, परंतु 30 मंडळी या ठिकाणी येऊन अध्ययन पूर्ण करू शकली। स्वामीजींची कृपा, स्वामीजींचा आशीर्वाद प्राप्त करू शकली की ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये स्वामीजींच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे आणि स्वामीजींच्या आज्ञेचं पालन करून अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी वेदांत प्रस्थानत्रयाचं अध्ययन करता आलं। आणि आज वारकरी संप्रदायामध्ये आम्ही सर्व साधक मंडळी, गुरुबंधू मंडळी अत्यंत ताठमानेनं संप्रदायाची मनोभावे सेवा करण्याचा प्रयत्न करतो। आमच्या जीवनामध्ये जी काही आध्यात्मिक समृद्धी आहे ती सर्व समृद्धी म्हणजे पूज्य स्वामीजींची कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे। आणि मी पूज्य स्वामीजींच्या, बाबाजींच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की स्वामीजींचा जो काही संकल्प आहे की आम्ही आमचं संपूर्ण जीवन विद्यार्थ्यांना, साधकांना घडवण्याकरता घालवलेलं आहे। तुम्ही देखील आमच्याकडे 5-6 वर्ष राहिला तर तुम्ही देखील वारकरी संप्रदायाची सेवा करावी, साधकांना घडवावं, विद्यार्थ्यांना शिकवावं, वारकरी संप्रदायाचं ज्ञान त्यांना द्यावं। आणि स्वामीजींच्या आज्ञेनं, त्यांच्या इच्छेनं आम्ही 40 विद्यार्थ्यांचं गुरुकुल आमच्या आश्रमामध्ये बांधलं आणि यावर्षी 40 विद्यार्थी आम्ही आश्रमामध्ये ठेवले। मला खूप वाईट वाटायचं, आपण 5-6 वर्ष स्वामीजीकडे राहिलो, कीर्तन प्रवचन आम्ही करायचो, परंतु नेहमी आल्यानंतर स्वामीजी सांगायचे तुझ्याकडे किती विद्यार्थी। शून्यातून सगळ्या गोष्टी जर उभा करायच्या असतील तर खूप अडचणी असतात, परंतु परमात्मा पंढरीनाथाची काहीतरी कृपा आणि स्वामीजींचा आशीर्वाद, खूप खूप त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे। स्वामीजींच्या आशीर्वादानं एक चांगलं गुरुकुल आम्ही त्या ठिकाणी बांधलेलं आहे की ज्या गुरुकुलामध्ये 100-1 विद्यार्थी राहू शकतात। आणि पहिलंच वर्ष आहे, कुठेही फेसबुकला, व्हॉट्सअपला, इन्स्टाला ॲड न देता आमच्याकडं 40 विद्यार्थी त्या ठिकाणी झालेले आहे। आणि मी या ठिकाणी स्वामीजींना शब्द देतो की जोपर्यंत आमच्या शरीरामध्ये प्राण आहे, श्वास आहे, तोपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचं, शिकवण्याचं या ठिकाणी कार्य करत राहू, संप्रदायाची मनोभावे सेवा करत राहू। ही सेवा करत असताना सदैव आपली कृपा आणि आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा ही स्वामीजींच्या चरणी, बाबांच्या चरणी, परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। हरि ओम।